आहे की आम्ही ज्या व्यक्तीला निवडून दिलेला आहे, जे व्यक्ती पदवीधर मतदारसंघातून निवडून जातो, जो वेगवेगळ्या पदवीधरांचे प्रश्न त्या ठिकाणी सभागृहात मांडण्याचं काम करतो, तो जर पदवीधर आमदार आमचे समाजकार्य विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत नसेल, जर आम्ही त्याला पाठिंबा दिलेला होता मागच्या वेळेला आणि आमच्या पाठिंबा दिल्यानंतर तो निवडून आलेला आहे, आमच्या मताने निवडून आलेला जर आमदार पदवीधर आमदार आमचे प्रश्न जर मांडत नसेल आणि तो कुठेतरी या आमच्या BHW MHW विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष करत असेल, तर पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांना निवडून देणार नाही। आणि सरकार जर बीजेपीची असो वा काँग्रेसची असो, पण शेवटी ही दोन्ही सरकार SC ST OBC चे जेही पदवीधर विद्यार्थी आहेत, म्हणजे जास्त विद्यार्थी आज तुम्ही पाहू शकता BHW MHW केलेले हे मागासवर्गीय विद्यार्थी आहे, त्यांच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतच नाही सभागृहात, म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारचं जातीवाचक द्वेष भावना ठेवून त्यांना दुर्लक्षित केलं जाते। म्हणून आज आमच्या MSW BHW पदवीधारकांना रोजगार मिळालेला नाही। आमचे पात्रताचे जे निकष आहे, आमची शैक्षणिक पात्रता ती बदलून ॲनी ग्रॅज्युएट केलेली आहे। ॲनी ग्रॅज्युएट झाल्यानंतरही कोणीही आमदारांनी त्या ठिकाणी आवाज उचलला नाही। विशेषतः करण्याचं कारण काय होतं आणि कोणत्या सरकारने जे आहे हे खास करून केलेलं आहे? खास करून आम्ही बघितलं 2013 पर्यंत ज्या वेळेला भरती झाली काँग्रेसची सरकार होती, त्यावेळेला मात्र MSW BHW चे नियम, जे पात्रता नियम होते, जे निकष होते, जसेच्या तसे होते। जेव्हा 2024ला देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आणि त्यानंतर मात्र RR आणि नियम हे हळूहळू 14, 15, 16, 17 पर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी पात्रता BHW MHW पात्रता असलेले गुरुपालचे पदं त्या ठिकाणी ॲनी ग्रॅज्युएटला देण्यात आले। आणि 5 ऑक्टोबर 2017ला आमच्या MSW BHWच्या विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी आंदोलन काढलं होतं। प्रत्येक राज्यातल्या महाविद्यालयांनी त्या ठिकाणी आंदोलन करून या सरकारचा त्या ठिकाणी या शासन निर्णयाचा निषेध केला होता, शासन निर्णयाची होळी केली होती। परंतु एवढे सगळी घटना घडल्यानंतरही हे सरकार निरंतर सरकार ते त्यांचंच सरकार येत गेलं आणि महायुतीच्या सरकारनेही याला केराची टोपली दाखवली आणि आमचे जे नियम बदलले होते ते पूर्ववत केलेले नाही। म्हणजे समाजकार्य पदवीधर विद्यार्थ्यांचं कोणीच नाही, ना बीजेपी ना काँग्रेस नाही। आमचा सध्याच्या स्थितीमध्ये कोणालाही पाठिंबा नाही आहे, परंतु आमचं एकच म्हणणं आहे की पाठिंबा नाही, पण त्यांनी तुमच्यासाठी काही नाही केलं। आम्ही दोघांनी केलेलं नाही। आम्ही असं म्हणू शकत नाही की फक्त काँग्रेसच गुन्हेगार आहे किंवा बीजेपीचे। आमच्या राजकीय दृष्ट्या कुठल्याही प्रकारावर आक्षेप नाही,